आपण पाहत आहात लोकप्रभा लाईव्ह, सकारात्मकता, विश्वास आणि प्रेरणेचा नवा आवाज। नमस्कार। बीड जिल्ह्यातील मोठी बातमी। सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस असून प्रशासन पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र आहे। बीड जिल्ह्यात राज्य सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप तीव्र होत चालला आहे। महसूल विभागासह अनेक शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे। तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। सातबारा उतारे, फेरफार नोंदी, विविध दाखले आणि जमीन व्यवहार यासारखी महत्त्वाची कामे पूर्णपणे बंद आहेत। आंदोलनाची भूमिका। जुन्या पेन्शन योजनेसह प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे। जिल्ह्यातील कर्मचारी संघटनांनी एकत्र येत आंदोलन अधिक तीव्र केले आहे। ठिकठिकाणी धरणे आंदोलन आणि घोषणाबाजी सुरू असून कर्मचाऱ्यांमध्ये एकजूट दिसून येत आहे। तहसीलदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शेळके यांनी स्पष्ट इशारा दिला आहे। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आणि आणखी तीव्र करण्यात येईल। या संपाचा परिणाम केवळ महसूल विभागावरच नाही तर काही प्रमाणात आरोग्य सेवांवरही होताना दिसत आहे। अनेक कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित असल्याने कामकाज जवळपास बंद आहे। एकूणच बीड जिल्ह्यातील जनतेला मोठा फटका बसत असून शासन आणि कर्मचारी यांच्यात लवकर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे।